नमस्कार मित्रहो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता सईमा ही मिखाच्या घरी आलेली असते। तर याचा संशय हर्षवर्धनला आहे। तर हर्षवर्धन ही सगळी हकीकत सावनीला सांगतो। त्यामुळे सावनी फाईल घेण्याच्या नाटकानं मिखाच्या घरी येते आणि ती फाईल घ्यायचं सांगते। सावनीलाही मिखावरती संशय येतो, त्यामुळे ते अचानक घरात शिरते। सावनी अचानक घरात शिरल्यामुळे मुक्ता आणि सईमा हे दोघी तिथून पळ काढतात। दोघी पळत असताना समोरून एक भरधाव ट्रक येते आणि भरधाव ट्रकेची धडक मुक्ता आणि सईमाला बसलेली असते असं या भागामध्ये दाखवतात। त्यामुळे तेवढ्यात पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोलीस सागरला कॉल करतात आणि सागरला सांगतात एक बाईची आणि मुलीची डेड बॉडी आम्हाला मिळाली आहे, तुम्ही कृपया हॉस्पिटलमध्ये या आणि या दोन्ही डेड बॉडींची ओळख फटवा। तर पोलीस इन्स्पेक्टरचं हे बोलणं ऐकून सागर एकदम घाबरतो आणि घरातील सगळी मंडळीही घाबरतात। तर सागरला असं वाटतं की मुक्ता आणि सईमा यांचा ॲक्सिडेंट इथे झालेला असेल, त्यामुळे माझं कुटुंब एकदा क्षणार्धात उद्ध्वस्त झालं अशी परिस्थिती त्याच्या समोर येते आणि तो एकदम भयभीत होतो आणि सावनीवर खूप चिडतो। सावनीमुळे माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असं तो बोलतो। तर इकडे मिखा, स्वाती, इंदिरा, लक्की आणि कोमल हे सगळे एकदम भयभीत होतात। तर तेवढ्यात मिहीर आणि लक्की सागरला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात आणि समोर डेड बॉडी येते, त्यामुळे सागर डेड बॉडी न बघताच एकदम घाबरतो आणि तो मोठमोठ्याने रडायला लागतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।